दत्त परिक्रमा आणि आज गुरुवार आहे. काल आम्ही कडगंजी येथे आलो होतो. सायंकाळी दत्तांचं दर्शन घेतलं आणि आप्पांनी खूपच आग्रह केला की आता उद्या गुरुवार आहे आणि दत्तमूर्तीची पूजा करूनच जावा. आणि खऱ्या अर्थानं तेव्हा असं वाटलं की जी काही घरामध्ये नाथांची परंपरा चालू आहे, नाथांच्या घरी प्रत्यक्ष दत्त महाराज चौकदारकी करतायत आणि ते रामायणाची खूप मोठी आईवडिलांची पुण्याई असेल की त्यांच्या योगाने ही संपूर्णतः दत्त परिक्रमा करत येत असताना आज नेमकं गुरुवार आणि आपण जे नातू माझ्यासोबत आहेत. आज यथाविधी दत्त महाराजांची षडोपचारे आम्हाला पूजा करण्याचा परमभाग्याने योग मिळालेला आहे आणि त्याच पद्धतीनं प्रसाद स्वरूपामध्ये महाराजांचा आम्हाला वस्त्र सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. अशीच दत्त महाराजांची कृपा आमच्यावरती अखंड राहू एवढीच दत्तचरणी प्रार्थना आहे. पुन्हा पुन्हा असा योग निश्चित आयुष्यामध्ये यावा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तांच्या ज्या काही पादुकांचे प्रकार आहेत तर त्याचं चिंतन थोडक्यात आपण करूया. औदुंबर येथे विमल पादुका, नरसिंहवाडी मनोहर पादुका, कारंजा निर्गुण पादुका, कुरवपूर श्रीपाद श्रीवल्लभ पादुका, गाणगापूर निर्गुण पादुका, लातूर निर्गुण पादुका, कडगंजी करुणा पादुका, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पादुका, पिठापूर श्रीपाद वल्लभ पादुका, गिरनार दत्त पादुका, बसवकल्याण श्री शेष दत्त पादुका, बाळीकुंद्री श्री अवधूत पादुका आणि वासुदेव निवास येथे प्रसाद पादुका. अशा आपल्या पादुकांचे प्रकार आहेत. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट काल इथं मला आप्पांनी सांगितली, साईदेवाचे जे पुढचे 5व्या पिढीमध्ये आहेत त्यांनी मला काल माहिती सांगितली की फक्त गाणगापूर येथे असणारी निर्गुण पादुका आणि कडगंजी येथे तुम्ही समोर पाहताय त्या पेटीमध्ये त्या करुणा पादुका, या 2च पादुका सगळ्या पादुकांमध्ये स्थापित नाही आहेत. त्या मूळ स्वरूपामधल्या पादुका आहेत आणि इतर ठिकाणच्या सगळीकडच्या पादुका या स्थापित आहेत. अशी अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांनी इथं आपल्याला दिलेली आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.